लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढवणार आहेत. सुनेत्रा पवारांची बिनविरोधची आशा त्यामुळे मावळली आहे. हाकेंकडून निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. बारामतीच्या निवडणुकीमध्ये हाके मैदानामध्ये उतरलेले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवडून येण्याची आशा ही जवळपास संपुष्टामध्ये आलेली आहे. लक्ष्मण हाके यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानं राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल अशी सुरुवातीला चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्यानंतर विरोधकही उमेदवार देणार नाहीत असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला. राष्ट्रीय पक्षांच्या अनेक लोकांचा संपर्क झालाय का तर झालाय, पण ही वेळ आजची नाही. ही वेळ 1-2 दिवसानंतर परवा तेरवा ह्या गोष्टी क्लिअर होतील. पण मी तुम्हाला एकच सांगतो, एकाच एक लढत होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीची लढत होईल. मग त्यामध्ये अनेक राष्ट्रीय पक्ष सुद्धा आमच्या बरोबर असतील. हे मी जबाबदारीनं सांगतो, फक्त मी डिटेल सांगत नाही. त्यासाठी आपल्याला काही तासांची वाट पाहावी लागेल.